रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये. तर तुम्ही बघू शकता, ओपन फील्डमध्ये केलेला हा प्लॉट आहे. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत. आपण सरांचा परिचय जाणून घेऊ. सर नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव सांगा सर. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अरुण खशाबा हिरवळे. हां, माझा मोबाईल नंबर 7798966213 आणि हा प्लॉट माझा स्वतःचा आहे. स्वतःचा प्लॉट आहे. बरं. हा 1 डिसेंबरला प्लॉट लागण केलेली आहे मी. माझा मुलगा आकाश हिरवळे या प्रोडक्टची या प्लॉटची सगळी माहिती देईल. हां, तर आकाश तुम्ही सांगा, आता आपण ह्या प्लॉटला ट्रीटमेंट चालू केल्यापासून प्लॉटची लागण कधी झालेली आहे, किती दिवस झालेले आहेत, आपण आत्तापर्यंत काय काय वापरलेलं आहे? रोप आपले 6,500 बसलेत. रान किती आहे? रान किती एकर आहे? 17 गुंठ आहे. 17 गुंठ रान आहे. बरं. व्हरायटी इंडस 111 111 इंडस 11 इंडस 11 व्हरायटी आहे. सुरुवातीला तुम्ही कसं नियोजन केलं म्हणजे सुरुवातीला म्हणजे आपण याच्यात बेसळ डोस काहीच गाठला नाही. रामा ॲग्रोटेक सगळं लिक्विड फॉर्ममध्ये रामा ॲग्रोचा वापरलेला आहे. आत्तापर्यंत सगळं तुम्ही रामा ॲग्रोटेकवरतीच हा प्लॉट आणलेला आहे. बरं. तुम्ही आत्तापर्यंत लावल्यापासून आत्तापर्यंत याच्यामध्ये रामा ॲग्रोटेकचं किती आळवणी, किती स्प्रे, काय काय केलेलं आहे? तसं आळवणे आपण स्टार्टिंगपासून 4 केले ती. 4 आळवणी केले. म्हणजे 15 दिवसात. हां, आणि त्याच्यानंतर स्प्रे घेतलेला आहे. म्हणजे त्याच्या आधी पण घेतलेत, हां. त्याच्यानंतर पण आतापर्यंत स्प्रे घेतले. सुरुवातीला तुम्ही रामा ॲग्रोटेकच्या स्प्रेमध्ये काय काय वापरलेलं आहे? रामा मॅजिक वापरलेला आहे. बरं. परत नेमकरंज असं किडीसाठी वापरलेला आहे. किडीसाठी निमकरंज पण वापरलेलं आहे. बरं. आणि ड्रिपनं सोडलेलं आहे औषधात. ड्रिपमध्ये तुम्ही काय काय सोडलेलं आहे? ड्रिपमध्ये आपलं मायक्रोन्यूटन, मायक्रोन्यूट्रिएंट. परत फ्रूट मॅजिक, हां, परत R&D 555, हां. ज्ञानशक्ती, बरं. परत हे सर्व सोडलेलं आहे. अजून सोडलेलं माहिती आहे. सांगताल म्हणजे हे जे रामा ॲग्रोटेक ओपन तुम्ही बनवले, आता बऱ्याच ठिकाणी पोल्यामध्ये ह्याच्यामध्ये हे पीक घेतलं जातं, तर तुम्ही असं पीक घ्यायचा निर्णय का घेतला म्हणजे कसं नियोजन केलं ह्याचं? मुळात आपल्याकडे एक भांडवल नसल्यामुळं की आपलं म्हणजे स्वतः आपल्या घराचं काम चालू आहे आणि ओपनमध्ये. आणि मी ज्या वेळेला कराडला हे ट्रॅप आणायला गेलो होतो का नाही, तेव्हा मला एक शेतकरी डोबळी मिरचीचा भेटलेला. तो म्हणला ओपनमध्ये तुमचा प्लॉटच येणार नाही, असं नाही, किंवा तुम्हाला म्हणजे तुमचं रोपाचं सुद्धा भांडवल निघणार नाही. बरं. मग आतापर्यंत तुम्ही चालू झाल्यापासून किती हार्वेस्टिंग वगैरे झाले? पहिला तोडा एक 750 किलो झालेला आहे. बरं. ती कराड मार्केटला आम्ही दिला, तिथं 40 रुपयाने आपल्याला रेट भेटला. 40 रुपयाने तुम्हाला रेट भेटलेला आहे. आता दुसरा तोडा एक उद्या किंवा परवा करणार. उद्या किंवा परवा दुसरा तोडा होईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, रामा ॲग्रोटेकच्या साथीने शेतकऱ्यांनी हा प्रयोग केलेला आहे ओपन फील्डमध्ये. आणि रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनाच्या जोरावरती आपण बघू शकता ओपन फील्डमध्ये डबू मिरचीचा हा प्रयोग आहे. याच्यामध्ये आपले बऱ्यापैकी सगळी उत्पादनं म्हणजे खालून आळवणी असेल, वरून स्प्रे असेल, सरांनी याचा वापर करून शिमला मिरचीचा हा प्रयोग यशस्वी केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कमी खर्चात जरी रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टवरती जरी शिमला मिरचीचा प्लॉट आणायचा म्हटलं तर आणू शकता. आणि रेग्युलर जर प्रोडक्ट वापरले तर ओपनमध्ये सुद्धा प्लॉट बऱ्यापैकी चांगला येतो. तर शेतकरी मित्रांनो, हा आपण शिमला मिरचीचा ओपन फील्डमधला पहिला व्हिडिओ बघितला. जसं जसं ह्या प्लॉटची डेव्हलपमेंट होत जाईल तसं तसं आपण तुमच्यासाठी याचा दुसरा पार्ट, तिसरा पार्ट घेऊन येऊ. दिलेल्या माहितीबद्दल सर धन्यवाद. रामकृष्ण.